हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम. तर आपला टास्क असा आहे आज की आपल्याकडे दोन ॲरे आहे. तर आपल्याला दोघं ॲरेमधले एलिमेंट चेक करायचे की ते मॅच करत आहे की नाही, दोघं सेम आहे की नाही. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये त्याचं लॉजिक एक्सप्लेन करणार आहे, देन मेमरी डायग्राम, आणि तुम्हाला कोड हा इक्लिप्समध्ये रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या व्हिडिओचं लॉजिक. तर लॉजिक बघण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा राम राम. तर आज मी दोन ॲरे कम्पेअर करणार आहोत. तर त्याच्यासाठी मला दोन ॲरे लागतील. हे डबल आर, त्याच्यात मी इलेमेंट ॲड करून घेतो. 1 2 3 4 5. देन मला सेकंड ॲरे लागेल बी डबल आर, त्याच्यातही मी इलेमेंट ॲड करून घेतो. 1 2 3 4 5. तर आता मला यांना कम्पेअर करायचं आहे. तर याच्यासाठी मी एक बेसिक लॉजिक बघेल. तर मी यांची लेंथ काउंट करून घेईल. जर यांची लेंथ ही मॅच नसेल तर तिथेच मला समजून जाईल की दोघे ॲरे हे डिफरंट आहे. तर त्याच्यासाठी इफ ब्लॉक मध्ये मी ए डबल आर डॉट एलियन जीटीएच नॉट इक्वल टू बी डबल आर, त्यांची लेंथ काउंट करून घेतो. जर कंडिशन ट्रू असेल तर इथेच मला समजून जाईल की बोथ आर डिफरंट ॲरे. आणि जर दोघांची लेंथ ही सेम असेल तर मला लिहावं लागेल लॉजिक कम्पेअर करण्यासाठी. तर एल्स तर इथं मला आधी फॉर लूपला ट्रॅव्हल्स करावं लागेल. फॉर आर इक्वल टू 0, देन कंडिशन चेक करावं लागेल. देन इन्क्रीमेंट, देन फॉर लूपला ओपन करून घेऊ. देन मला दोघांचे एलिमेंट्स हे चेक करायचे आहे. तर इफ ए डबल आर ऑफ आय इक्वल टू बी डबल आर ऑफ आय चेक करून घेऊ. आणि जर कंडिशन ही ट्रू असेल तर काउंट प्लस प्लस करून घेऊ. देन कंप्लीट आपला फॉर ब्लॉक. देन इथं मला कंडिशन चेक करावं लागेल. काउंट इक्वल टू ए डबल आर डॉट लेन. जर ही कंडिशन ट्रू असेल तर आपले दोघं ॲरे हे सेम असतील, आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर बोथ आर डिफरंट ॲरे असेल. तर तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर आता आपण या लॉजिकच्या हेल्पने इक्लिप्समध्ये प्रोग्राम करून बघू आणि बघूया की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर सर्वात आधी मला दोन ॲरे लागतील.
देन ॲरे मध्ये मी एलिमेंट स्टोअर करून घेतो 1 2 3 4 5. देन सेकंड ॲरे जो माझा इंटिजर असेल जे डबल आर त्याच्यातही मी एलिमेंट ॲड करून घेतो. देन मला इथं त्यांची लेंथ कम्पेअर करावी लागेल की दोघांची लेंथ इक्वल आहे की नाही. जर दोघांची लेंथ इक्वल नसेल तर ते दोघंही डिफरंट असतील म्हणजे बोथ आर डिफरंट ॲरे. तर आधी ते चेक करून घेऊया आपण. ए डबल आर डॉट लेंथ नॉट इक्वल टू बी डबल आर डॉट. जर कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला इथंच मेसेज डिस्प्ले होऊन जाईल की बोथ आर डिफरंट ॲरे. आणि जर कंडिशन फॉल असेल तर मग आपण चेक करूया की आपले एलिमेंट्स हे मॅच करत आहे की नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला आधी ट्रॅव्हल्स करावं लागेल आपल्या ॲरेला. तर फॉर लूप आपण यूज करू. फॉर लूप फर्स्ट स्टेप इनिशियलाइज आर इक्वल टू 0. देन कंडिशन चेक करावं लागेल. तर ए डबल आर डॉट लेंथ कारण की दोघांची लेंथ मॅच आहे म्हणून. देन आय प्लस प्लस ओपन फॉर लूप. देन इनसाइड द फॉर लूप आपल्याला चेक करावं लागेल की ॲरे ऑफ आय जे डबल आर आर ऑफ आय दोघंही मॅच आहे की नाही. तर त्याच्यासाठी ई ए डबल आर ऑफ आय इक्वल टू बी डबल आर ऑफ आय. जर मॅच असेल तर आपण काउंट प्लस प्लस करून घेऊ. तर काउंटला आधी आपल्याला डिक्लेअर करावं लागेल. त्याच्यात count इक्वल टू 0. ओके. देन इथं आपल्याला चेक करावं लागेल की आपला काउंट हा ॲरेच्या लेंथ बरोबर आहे की नाही. जर तो इक्वल असेल बोथ आर ॲरे हे सेम असतील नाहीतर ते पण डिफरंट असतील तर हे काउंट इक्वल टू ए डबल आर डॉट. जर कंडिशन ट्रू असेल तर मॅसेज बोथ आर सेम ॲरे. जर नसेल तर एल डॉट आउट डॉट प्रिंट एल बोथ आर डिफरंट. तर आपला प्रोग्राम हा टाईप करून झालेला आहे. तर चला आता आपण याला रन करून बघूया की आपला आउटपुट आपल्याला बरोबर भेटता आहे की नाही. तर इथं दोघंही ॲरे मॅच आहे. तर बोथ आर सेम ॲरे तुम्ही बघू शकता. आता मी एकाची ॲरेची एक एलिमेंट ॲड करतो 6 आणि आता पुन्हा रन करून दाखवतो. तर बोथ आर डिफरंट ॲरे. तर तुम्ही बघू शकता की आपल्याला सक्सेसफुल आउटपुट भेटत आहे. तर आता आपण बघूया नेमकं डायग्राम. तर आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप ती म्हणजे नेमकं डायग्राम. तर जेव्हा आपण आपला प्रोग्राम रन करतो तेव्हा स्टॅक्समध्ये स्टॅक क्रिएट होते. तर आता आपण आपला प्रोग्राम लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी तर सपोज त्याचा बेस ॲड्रेस असेल 100. ए डबल आर आरच्या 0th इंडेक्सला असेल
1 1 इंडेक्सला असेल 2 आणि 2 इंडेक्सला असेल 3 फोर्थ इंडेक्सला असेल थर्ड इंडेक्सला असेल 4 फोर्थ इंडेक्सला असेल 5 त्याचा बेस ॲड्रेस असेल सपोज 200 तर तिथे 0 इंडेक्सला स्टोअर होईल 1 1 इंडेक्सला स्टोअर होईल 2 2 इंडेक्सला स्टोअर होईल 3 3 इंडेक्सला स्टोअर होईल 4 4 इंडेक्सला स्टोअर होईल 5 तर आता आपल्याला चेक करायचं आहे की दोघं ॲरे सेम आहे की नाही तर त्याच्यासाठी सर्वात आधी इथं if ब्लॉकमध्ये कंडिशन चेक होईल की ॲरे ऑफ लेन नॉट इक्वल टू बी डबल आर ऑफ लेन ही कंडिशन ट्रू बनते की नाही तर आपल्याकडे ॲरेची लेंथ आहे 5 आणि बी डबल आरची लेंथ आहे 5 तर ही कंडिशन फॉल्स आहे एल्स ब्लॉकमध्ये आपला लूप येईल देन इथं फॉर लूप आहे तर आय साठी एक कंटेनर क्रिएट होईल सपोज त्याचा बेस ॲड्रेस असेल 300 तर आता आयची व्हॅल्यू आहे आपल्याला कळत 0 देन कंडिशन चेक होईल तर आय आपल्याकडे आहे 0 आणि ॲरेची आपल्याकडे लेंथ आहे 5 तर कंडिशन ट्रू आहे देन कंट्रोल गोल इक्वल टू फॉर लूप देन अगेन इथं इफची कंडिशन चेक होईल तर ॲरे ऑफ आय आहे आपल्याकडे 1 इक्वल टू बी डबल आर ऑफ आय आहे आपल्याकडे 1 तर दोघं आहे काउंट हा आपला प्लस होईल काउंटसाठी एक कंटेनर क्रिएट होईल सपोज इथं त्याचा बेस ॲड्रेस असेल सपोज 400 काउंटमध्ये सध्या असेल 0 आणि आता इनक्रीज झाल्यानंतर 1 देन परत आयची व्हॅल्यू इनक्रीज होईल तर आय आपल्याकडे आहे 0 तो होईल 1 देन परत इथं आपली फॉरमध्ये कंडिशन चेक होईल की 1 हा 5 पेक्षा लहान आहे की नाही तर कंडिशन ट्रू आहे देन कंट्रोल करून सेंड फॉर लूप अगेन चेक तर इथं ॲरो ऑफ आहे आपल्याकडे 2 बी डबल आर ऑफ आहे आपल्याकडे 2 तर ते कंडिशन ट्रू आहे देन परत आपला काउंट हा इनक्रीज होईल 2 काउंटमध्ये स्टोअर होईल 2 देन आयची व्हॅल्यू इनक्रीज होईल 2 देन परत फॉर लूपची कंडिशन चेक होईल की 2 हा 5 पेक्षा लहान आहे की नाही तर कंडिशन ट्रू आहे देन कंट्रोल करून सेंड फॉर लूप अगेन चेक एक ब्लॉक कंडिशन तर ॲरे ऑफ आय आहे आपल्याकडं 3 इक्वल टू बी डबल आर ऑफ आय आहे आपल्याकडे तर इथं कंडिशन ट्रू आहे देन कंट्रोल करून सेट द
हे ब्लॉक. then परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल तर आय आता होईल आपल्याकडे 3. then परत आय ची व्हॅल्यू इथे इन्क्रीज होईल, आय होईल 3. then परत इथं फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल, 3 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर आहे. and control go inside the for loop, then again check if block condition. तर array of जे आहे आपल्याकडे 4 इक्वल टू बी डबल आर आर ऑफ आय आहे आपल्याकडे 4. तर इथं आपली कंडिशन मॅच होते. परत आपला काउंट हा इन्क्रीज होईल, तर काउंट होईल आता 4. स्टोर होईल काउंट 4. and again आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, काय होईल आपला 4. and again इथं कंडिशन फॉर लूप मध्ये चेक होईल की 4 हा 5 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे. then कंट्रोल करून इन्साइड द फॉर लूप अगेन चेक इफ ब्लॉक कंडिशन. तर इथं 5 इक्वल टू 5, तर कंडिशन ट्रू आहे आणि कंट्रोल करून इन्साइड द इफ ब्लॉक काउंट आपला होईल 5. आणि आय ची व्हॅल्यू वाढेल 5. अगेन इथं कंडिशन चेक होईल की 5 हा 5 पेक्षा लहान आहे का. तर आता इथं कंडिशन ही फॉल्स होईल आणि फॉर लूप हा स्टॉप होईल. आणि अगेन इथं चेक होईल मध्ये की काउंट इक्वल टू ॲरे ऑफ लेंथ. तर आता आपल्याकडे काउंट आहे 5 इक्वल टू ॲरे ऑफ लेंथ आहे आपल्याकडे 5. तर कंडिशन ही ट्रू आहे आणि याच्यामध्ये आपण मेसेज डिस्प्ले करू की बोथा सेम. तर हे आहे आपल्या प्रोग्रामचे एक्सप्लेनेशन. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.